नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ। टायमिंग यावेळेत मी पाहिलेलं नाही आहे, माझी जी धावपळ आहे ती चालू आहे सकाळपासून, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं। आज गुरुवारचा दिवस आहे, पूजेला थोडासा जास्त वेळ मला गेला, म्हणजे आरामात 1-2 तास गेलेले आहेत। पूजा झालेली आहे, पूजा झाल्यानंतर मन प्रसन्न झालं। पण आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे कुरडीपासून। मला कुरड्या बनवायच्या आहेत, तर तीच तयारी मी करत आहे। तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा। तर इकडे मी चहा बनत ठेवलेला आहे, म्हणजे उपवासा दिवशी 2-3 वेळा दिवसातनं माझा चहा होतो। तुम्ही म्हणत असता की ताई चहा जास्त पिऊ नये, तर उपवासा दिवशी ना एनर्जीची थोडीशी कमी जाणवते मला, म्हणून मी चहा ठेवत असते। 2-3 वेळा चहा होतो, जास्त होत नाही याशिवाय, म्हणजे सकाळी 1 वेळा, नंतर 1 वेळा, मग इव्हनिंगच्या वेळेत 1 वेळा होतो। तर इकडे मी काय केलेलं आहे, तर रवा, बारीक जो रवा येतो ना पॅकेटचा, तो रवा आणलेला आहे 1 किलो रवा पूर्ण मी इथं भिजत ठेवलेलं आहे। जास्त पाणी टाकायचं नाही, कारण आपण कुरड्या बनवायचे आहेत, आपल्याला पापड नाही। पापड बनवायला थोडंसं पाणी जास्त घेतलं तरी पण चालतं, पण कुरडीचं पीठ कसं एकदम थिक असलं पाहिजे, शिजल्यानंतर थिक झालं पाहिजे, तेव्हाच ते तार छान दिसतं। म्हणून इकडं थोडंसं, म्हणजे जितका रवा आहे तितकाच बरोबर पाणी मी घातलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे, झाकून ठेवलं। आणि हे जे तांदूळ आहेत ना, ते पण मी 1 किलो घेतलेले आहेत, मोठा तांदूळ आहे हा, आणि 1-2 तास आरामात भिजलेला आहे, म्हणजे स्वच्छ धुवून मी भिजत ठेवले होते सकाळच्या वेळेतच, तर 2 तास भिजलेले आहेत पूर्णपणे। तर आता आणखीन वेगळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे, आणि जसं आपण इडलीसाठी वाटण करतो ना, तशाच प्रकारे हे तांदूळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला मोठं भांडं घेतलेलं आहे, आणि 2-3 बॅचेसमध्ये हे तांदूळ पूर्णपणे मी बारीक करून घेतलेले आहे। आणि आज मी रवा तांदूळ मिक्स कुरड्या बनवत आहे। कुरड्या भरपूर प्रकारच्या बनतात, जसं गहू 2-3 दिवस भिजत ठेवायचे आणि चिकी काढून पण कुरड्या खूप छान बनतात, तशा मी बनवत नाही या वेळेमध्ये, ते पण खूप छान बनतात। आणखी नुसत्या रव्याची पण कुरड्या खूप छान बनतात, नुसत्या तांदळाची पण खूप छान बनतात। पण हे जे मिक्स मी कुरड्या बनवत आहे ना, रवा तांदूळ, ह्या कुरड्या तुम्ही 1 वेळा बनवून बघा, खूप छान बनतात। तळल्यानंतर एकदम तोंडात टाकताच विरघळणारी कुरडी म्हणून तयार होते। तर इकडे तांदूळ मी पूर्णपणे बारीक करून घेतलेले आहेत, रवा पण भिजलेला आहे व्यवस्थित, म्हणजे अर्धा तास रवा भिजलेला आहे। आता इथं मोठं पातेलं घेतलेलं आहे मी, आणि माझ्याकडे झाकणी नाही यावरती झाकण्यासाठी, म्हणून मी पातेल्यावर पातेले ठेवत असते अशा प्रकारे, कुठलंही पीठ शिजवायचं असलं तर। इकडे पाणी मी किती ठेवलेले, म्हणजे या पीठामध्ये मेजरमेंट गरजेचे आहे, पाणी जास्त झालं तर कुरडी व्यवस्थित येणार नाही। तर इथे 1 किलो रवा आणि 1 किलो तांदूळ आहे, त्या हिशोबाने मी 2.5 लिटर पाणी घेतलेलं आहे, आणि यामध्ये टाकले चवीपुरतं मीठ। जिरं वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला, प्लेन कुरड्या बनवायच्या आहेत, फक्त चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, आणि पाण्याला उकळी येऊ द्यायचं आहे। म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये जे आपण मिक्स केलेला रवा आहे ते टाकायचा आहे, आणि पटकन आपल्याला सतत यामध्ये एक सलग चमचा फिरवत राहायचा आहे। असा होलचा झारा घेतलेला आहे मी, यानं ना गुठळी बनणार नाही। आपण जरा प्लेन घेतला असतं, जर कळची वगैरे घेतली तर थोडीशी गुठळ्या बनायचं भीती असते, पण असा झारा घ्यायचा होलचा, माझ्याकडे अशी गोल वाटीसारखं आहे, यामधून पसरटही येतो बघा, तसाही घेतला तरी पण यामध्ये गुठळ्या होणार नाही। तिथं मेन प्रोसेसिंग हीच आहे, पीठ शिजत वेळेस की त्यामध्ये गुठळी होऊ द्यायची नाही आहे। ते पापडाचं पीठ असो किंवा कुरडीचं असो, खूप छान परफेक्ट हे कुरड्या बनवून तयार होतात। 1 वेळा करून बघा, मेजरमेंट सही सांगत आहे, म्हणजे आपण पहिल्यांदाही जर बनवत असला तर तुमची कुरडी अजिबात बिघडणार नाही। गॅस फुलच ठेवायचा आहे, कुठेही कमी करायचा नाही। चुलीवर शिजवलं तर आणखीनच चांगलं आहे, पण उशीर खूप होतो त्यामुळे चुलीकडे जात नाही। गेल्या वर्षी जेव्हा मी पापडं बनवले, कुरडी बनवली, चुलीवरती पीठ शिजवलेलं होतं, चुलीवरती खूप लवकर झटपट आणि व्यवस्थित शिजलं जातं, पण गॅसवरती ना थोडासा टाईम जास्त लागतो, म्हणजे वेळ जास्त लागतो। असो, इकडे मी रवा पूर्ण टाकला, छान मिक्स केलं, पटकन मी तांदळाचं जे वाटण केलेलं होतं ते पण टाकलेलं आहे यामध्ये, आणि एक सलग चमचा फिरवत आहे। बघत यामध्ये गुठळी तरी झालेली नाही, तर बघू शकता अजिबात एकही गुठळी यामध्ये झालेली नाही। अशाच प्रकारे आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे, आणि आपल्याला अगोदर असं वाटेल की पाणी कमी आहे, तर अशाच प्रकारे आपल्याला लागणार आहे। यापेक्षा जास्त पाणी टाकू नका, पाणी जास्त टाकलं तर कुरडी व्यवस्थित होणार नाही, तारच बनणार नाही त्याचं। त्यामुळे एकदम थिक, जसं पिठलं बनवतो आपण घरामध्ये जेवण्यासाठी, तशा प्रकारे हे पीठ आपल्याला लागणार आहे। तर फुलच गॅस आहे, छान मिक्स केला, थोडा वेळ मी झाकून ठेवलेली आहे, आणि मधून मधून आपल्याला हे फिरवत राहायचं आहे, खाली चिटकू नये, चिटकायची भीती असते, आणि परत त्यामध्ये गुठळी व्हायचं हे असतं। पण सुरुवातीला आपण जे 1 सलग चमचा फिरवतो ना, त्यावेळी परफेक्ट झालं तर नंतर गुठळी यामध्ये बनणार नाही, पण शिजवून घ्यायचं आहे। तर टायमिंग सांगेन तुम्हाला, तर अर्धा ते पाऊण तास मला फुल गॅसवरती शिजवण्यासाठी लागलेला आहे, कारण परफेक्ट पीठ शिजलं तरच आपली कुरडी असो पापड असो व्यवस्थित बनतं, नाहीतरी काय होतं, ते तुटायला लागतं, नंतर आपल्याला व्यवस्थित ते काढताच येत नाही। बनवते वेळेस बनेल परफेक्ट, पण नंतर निघणार नाही धाडकल्यानंतर, असा प्रकार होतो। त्यामुळे जेव्हा आपल्याला पीठ शिजवायचं आहे पापडीचं किंवा पापड असो किंवा कुरडी असो, व्यवस्थित शिजवून घ्या। थोडासा वेळ जास्त लागला तरी काही हरकत नाही आहे, पण थोडंसं अवल कच्चं राहिलं आणि नंतर
बिघडलं तर मग ते करूनही आपलं सगळं व्यर्थ होतं. त्यामुळे थोडासा वेळ जास्त गेला तर काही हरकत नाही. पीठ व्यवस्थितच शिजलं पाहिजे. इथं कुठेही आपण थोडंसं हे करू शकत नाही. तर पीठ शिजलेले आरामात अर्धा ते पाऊण तास बरोबर शिजलेलं आहे. आता वरती एक एक सामग्री मी नेऊन ठेवलेली आहे. काय काय तर शेवगा, म्हणजे आता कुरडई करण्यासाठी आपल्याला शेवगा लागणार आहे. शेवगा, ताट, नंतर 2 पळ्या नेलेत, म्हणजे दिनेश पण आहे, तो पण मदत करेल आणि नको म्हणलं तरी पण येतो. पण शेवगा एकच आहे माझ्याकडे, त्यामुळे दिनेशला म्हणलं की उन्हात येऊ नका, अभ्यास कर, त्याची एक्झाम चालू आहेत. तर म्हणले जे आहे ती एकटीच करत आहे. दिनेशला अभ्यासाला बसवलेलं आहे मी, कारण आपण घरकामात घेतो मुलांना, करूही लागतात ते, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं त्यांचं. त्यामुळे म्हणलं राहू दे. दीपक नाही आहे, तो कॉलेजला गेलेला आहे आज. तर मी सगळं वरती आणून ठेवलेलं आहे अगोदर एक एक, म्हणजे भरपूर एरझाऱ्या माझ्या आज वरती झालेल्या आहेत. 3-4 एरझाऱ्यामध्ये मी पाणी, नंतर जे कॉटनचा कपडा आहे म्हणजे धोतर घेतलेला आहे मी, ताट, पळी, एका पातेल्यात पाणी आणलेलं आहे, शेवगा आणलेला आहे, हे सगळं अगोदर आणून ठेवलं. नंतर मी हे जे पीठ शिजवलेलं आहे ते घेऊन आलेले आहे पातेले तसंच. आणि अगोदर हे जे कपडा आहे ना, आपल्याला पाण्यात भिजवून घ्यायचं आहे ना, अंतरायचं आहे. वरती मी इटा ठेवलेत कारण हवा खूप भयानक आहे, त्यामुळे चारी बाजूने मी इटा ठेवलेल्या आहेत, म्हणजे उडू नये कपडा तो. आणि मग कुरड्या घालायला सुरुवात करणार आहे. तर ही तयारी आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे. ऊन बघू शकता खूप भयानक आहे. कुरडीसाठी ऊन थोडंसं जास्तच लागणार आहे. पापडासाठी चालतं थोडंसं कमी असलं तरी पण ज्या दिवशी आपण कुरडी बनवतो ना, त्या दिवशी ऊन छान असलं पाहिजे, कारण कुरडी जी असते ना जाड असते आणि जास्त उन्हामध्ये छान हे हडकली जाते. थोडंसंही वल्लावा यामध्ये असला की मग नंतर ती निघणार नाही, म्हणून थोडंसं लवकरच घालायचं होतं मला. पण आज पूजेला वगैरे थोडासा उशीर झालेलाच होता मला. असो, घरकामं आपली अशी असतात ना, सरतच नाहीत, कितीही करा सरतच नाहीत. आणि गुरुवारचा रुटीन थोडासा माझा असाच असतो की लवकर कामं आवरत नाहीत. पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो, नंतर नाश्ता वेगळा झाला, स्वयंपाक झालं, बाबांचं जेवण खाणं झालं, नंतर भांडे आणि कपडे, याचा तर पत्ता नाही. आता बघूया ते कधी होणार. अगोदर मी कुरड्या घालणार आहे. टायमिंग सांगितलं तर दुपारचे 12, 12:15 तर वाजलेले आहेत. आता मी घालायला सुरुवात केलेली आहे. तर शेवग्यामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ना भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे, आणि जे वरी डबा आणखीन एक असतो ते ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आहे त्याला. म्हणजे एका कुरड्याच्या डब्यामध्ये मी जे पीठ भरत आहे, फक्त 2 चेडे मी करत आहे, म्हणजे जाडसर असं घालायचं आहे. पातळ कुरडी करायची नाही आपल्याला, जाडसर डबल आकारामध्ये घालायची आहे, म्हणजे छान तार पण बनतात त्याचे आणि खूप सुंदर दिसतात ते वाळल्यानंतरही. आणि तळल्यानंतर जसं आता दिसत आहे ना ओल्यापणी, तशाच प्रकारे तळल्यानंतर फुलून होतात, ते खूप छान बनतात. तर इकडं एकटीचं चालू आहे. दररोज कसं दीपक दिनेश असतात मदतीला, पण आज कोणी नाही. एकटीची धावपळ खूप झाली माझी, पण कुरडी एकदम परफेक्ट बनली. ते बघून माझा थकवा निघून गेला. म्हणजे कुठलीही वस्तू आपण बनवतो, जर ती बिघडली ना, मन लागेना, आपलं लक्ष तिकडचं असतं दिवसभर आणि मनाला एक वेगळी चुरचूर लागून राहते की बाबा बिघडलं, इतकी मेहनत केली आपली बेकार गेली. पण करते वेळेस थोडंसं लक्षपूर्वक आपण केलं ना, म्हणजे थोडासा वेळ जास्त गेला तर काही हरकत नाही. ते काम परफेक्ट झालं तर आपलं मनही शांत राहतं आणि जितकी मेहनत आपण केली ना त्याचं तितकं हेही वाटत नाही. म्हणजे कसं मेहनत करून कुठली वस्तू बेकार होऊ नये असं वाटतं. तर इकडे बघू शकता एकदम परफेक्ट कुरड्या बनत आहेत. उन्हाळा चालू झाला की सगळ्यात आहे कुरड्या, खारुड्या, पापडं, शेवई हे सगळं करत असतात. आपली उन्हाळी कामं चालू झालेली आहेत. तर एक दिवस मी रवा पापड बनवले. तुम्ही म्हणला खूप की तळून दाखवताय, तर हो तळून दाखवणार आहे ताई. थोडीशी घाई गडबड चालू आहे त्यामुळे झालंच नाही मला. तर सगळ्या कुरड्या मी बनवल्या. यामध्ये कलर घालायचं राहून गेलं, म्हणजे आपण वेगळ्या पातेल्यात थोडंसं पीठ घ्यायचं काढून, त्यामध्ये लाल, हिरवा जे कलर आपल्याला आवडतो तो घालू शकतो आणि कुरडी बनवायची. पण कलर आणायचं विसरलं, मला आणले नाही. किती 41 जरा झाल्या माझ्या, राहिलं तर राहू दिलेले. मी पूर्ण कुरड्या घातलेली आहे आणि जेही होते भांडी कुरड्या घातलेली, कुरडीचा डब्बा, ताट, पळ्या जेही होत्या सगळ्या घेऊन आले आणि अगोदर पाणी भरून ठेवलेले, कारण एक वेळा हडकलं की नंतर आपल्याला घासायची खूप पंचायत होते, ती निघतच नाही, म्हणून पाणी भरून ठेवलेलं आहे. आणि इथं वाटीमध्ये मी 2 प्रकारचे कलर घेतले, ते एक तर लाल घेतलेले आणि हिरवा घेतलेला आहे. आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकले, जास्त टाकायचं नाही. म्हणजे आपण पिठात जर कलर मिक्स करून घातलं तर ते तर आणखीनच चांगलं आहे, पण झालं नाही तर अशा प्रकारे मी कलर लावत आहे. असं पण खूप छान दिसतं, खूप सुंदर कुरड्या दिसणार आहेत. तर इकडे लाल कलर आणि हिरवा कलर मी मिक्स करून घेतला. यामध्ये थोडीशी रुई टाकलेली आहे मी अशा प्रकारे गोळा करून. आणि आता हे वरती घेऊन जाऊया आणि साईडनं आपल्याला आतमधून ते लावून घ्यायचं आहे. खूप छान दिसतात आणि एकदम सोपी पद्धत आहे. जर विसर झाली आपली नंतरही आपण अशा प्रकारे कुरड्यावरती कलर लावू शकतो. तर हे खाण्याचं कलर आहे, असलं तसलं घ्यायचं नाही आपल्याला. जे खाण्याचं कलर असतं ना तेच घेतलेलं आहे मी, जे नुकतीसाठी वगैरे आणलेलं आहे. तर इकडे हे जे कापूस आहे ना, यामध्ये कलरमध्ये बुडवून घ्यायचं आपल्याला रंगामध्ये. लाल रंग मी लावत आहे अगोदर. तर अशा प्रकारे वरती आपल्याला थोडंसं करून असं लावायचं आहे, थोडं खूप सुंदर दिसतं. लावतेवेळेस असं वाटतं की दिसणार नाही, पण हडकल्यानंतर जसं कुरडी हडकायला लागली ना, खूप सुंदर एकदम रंगीबेरंगी कुरडी दिसते. तर हिरवा आणि लाल रंग मी अशा प्रकारे कुरड्या पूर्ण लावणार नाही आहे, अर्ध्या कुरड्यानं लावणार आहे आणि अर्ध्या जे आहेत ना ते प्लेनच आहेत त्यावरती लावणार नाही. मी थोड्याफार व्हाईटच ठेवलेले, त्यात थोड्याफार वरती मी अशा प्रकारे
कापसानं कलर लावलेला आहे. तर बघू शकता अगोदर मी पूर्णपणे हिरवा रंग लावलेला आहे. छान वाटत आहे ना कलरफुल. हिरवे हिरवे सुंदर वाटत आहेत. आता परत मी लाल पण लावणार आहे यावरतीच, म्हणजे 2-2 ठिकाणीच लावलेले आहे अशा प्रकारे. खूप सुंदर वाटतात तळल्यानंतर. आता लाल कलर हे पण मी लावून घेते. ऊन खूप भयानक झालेले, उन्हामध्ये खूप तगमग होत आहे. कारण सकाळी थोडंसं लवकर आपण सुरुवात केली ना तर तितकं काही वाटत नाही, पण मला लेट खूप झाला त्यामुळे खूप उन्हामध्ये हे होत आहे. तर इकडे बघू शकता लाल रंग पण मी लावलेला आहे. लाल रंग थोडासा कमी घेतला म्हणून फिक्कट वाटत आहे, पण हरकल्यानंतर सुंदर दिसतं. बघू शकता खूप सुंदर कुरड्या वाटत आहेत ना. तर थोड्याफार कुरड्यांना मी अशा प्रकारे कलर लावून घेतलेला आहे आणि थोड्याफार प्लेनच ठेवलेल्या आहेत. म्हणजे प्लेन पण छान वाटतात आणि कलरफुल पण खूप छान वाटतात. तर हे बघा लाल आणि हिरवा रंग मी लावलेला आहे. तर पूर्ण कुरड्याला काही लावलेलं नाही, अर्ध्या प्लेन आहेत आणि अर्ध्याला लावलेला आहे. आता मी खाली आलेले, खूप सारी कामं माझी राहिलेली आहेत किचनमध्ये, म्हणजे भांडे कपडे हे कामं राहिलेली होती. तर अगोदर मी भांडे घासून घेतलेले आहेत, खूप हडकलेले होते. भरपूर वेळ गेला त्यामध्ये, कारण जेव्हाच्या तेव्हा क्लीन केलं तर ठीक असतं. थोडासाही उशीर झाला की मग हडकले जातात, कारण गरमी खूप आहे. नंतर मी कपडे धुले. हे सगळी कामं करता करता खूप टाईम झालेला आहे. टायमिंग सांगितलं तर दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. आत्ताच दीपकचे पप्पा आलेले होते. खरबूज नंतर चिकू हे ते घेऊन आलेले होते. आज गुरुवारचा उपवास आहे, तर दही साखर पण खाल्लेलं आहे, फळं पण खाल्लेले आहेत. खाऊन पिऊन झालेलं आहे. आता हे जे आहेत कडधान्य मी कालच बांधून ठेवलेले होते, काल काही काढण्यात आलेलं नाही आहे. तर आता मी सोडूनही काढलेलं आहे. म्हणजे हे जे कपडा आहे ना पातळ आहे, त्यामुळे व्यवस्थित मोड आले नाही. हरभऱ्याला पण मुगाला व्यवस्थित मोड आलेले आहेत. तर मूग खूप हलका असतं त्यामुळे लवकर मोड येतात. हरभरा थोडासा जड असतो. तर असं डब्यात काढून फ्रीजला ठेवलेले आहेत मी. आणि आता इकडं हे जे इडलीचं वाटण करायचं आहे मला, म्हणजे मिश्रण करण्यासाठी कालच मी तांदूळ आणि उडीद डाळ मेथी दाणे सगळे जिन्नस भिजत ठेवलेले होते. तर हे व्यवस्थित आता भिजलेले आहेत, म्हणजे आपल्याला 8 तासच भिजवायचं आहे, पण हे जास्तच भिजले. रात्रीच मी पाण्यात टाकून ठेवलेले होते. तर असं आता स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे. जसं सालाची उडद्याची डाळ होती हे, तर पूर्णपणे घासून घासून साला काढलेली पांढरी शुभ्र उडद डाळ झालेली आहे. परत इकडे तांदूळ आणि मेथी दाणा ते पण मी स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेते. आणि इकडं पोहे पण मी वाटीत भिजत ठेवलेले आहेत, म्हणजे छोट्या गिलासानं गिलासभर मी पोहे भिजत ठेवलेले आहेत. पोहे पण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि सगळे जिन्नस एकत्र करायचे आहेत आणि बेटर बनवून घेणार आहे. या एक वेळा बेटर बनलं छान परफेक्ट की त्याचं तुम्ही काही बनवू शकता. आता बघूया जे मुलांना आवडतं ते मी बनवणार आहे. इडली किंवा डोसा किंवा आप्पे काही बनतं याचं. तर इकडे मी सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. खूप दिवसाच्या नंतर मी हे बेटर बनवत आहे, म्हणजे इडलीचं जे बेटर आहे खूप दिवसाच्या नंतर बनवत आहे. दिनेशमुळेच बनवत नव्हते. तिकडे पोहे पण मी स्वच्छ धुवून घेतलेत, म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटात पोहे भिजून तयार होतात. तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. सगळे जिन्नस एकत्र केलेले आहेत. आणखीन मला आज लोणी पण काढायचं आहे, साय जमा झालेली आहे. परत काल रात्री आपण कस्टर्ड बनवलेलं शिजवून फ्रीजला ठेवलेलं होतं मी, त्याची आईस्क्रीम पण बनवून घ्यायची आहे. तर खूप काही कामं आहेत, म्हणजे आज दिवसभर इतकी धावपळ झाली नाही. 5 मिनिटे रेस्ट मी घेतलेला नाही आहे, कारण जेव्हा एक्स्ट्राची कामं करतो ना त्यावेळेत रेस्ट काय आपल्याला कामं करता करता वेळेची कमी जाणवते. तर असं इकडे मी हे मिश्रण असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि मोठ्या पसरट तोंडाच्या भांड्यात आपल्याला काढून ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ते फुललं जातं. आणि तसं तर आता गरमीचे दिवस स्टार्ट झालेले आहेत, त्यामुळे जास्त यामध्ये वेळ लागत नाही, पटकन फुललं जातं. तरी पण मी इथं तोंडाचंच भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये मिश्रण सगळं वाटण करून घालत आहे आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकून आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे आणि सकाळी आपल्याला हे बनवाय घ्यायचं आहे. व्यवस्थित फुललं जातं. तर बघू शकता हे भांडं पूर्णपणे भरलेलं आहे. तर एका वेगळ्या भांड्यात मी काढणार आहे, कारण फुलून हे खाली जातं, त्यामुळे मोठ्या भांड्यात काढलं असतं तर ठीक झालं असतं. असं झालेलं आहे. इडलीचं बेटर तयार झाकून ठेवलेलं आहे. आणि आता हे कस्टर्ड मी रात्री शिजून फ्रीजला ठेवलेलं होतं, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, कारण मला आईस्क्रीम बनवायची होती. तर हे कस्टर्ड व्यवस्थित गार झालेले, म्हणजे रात्रीच मी ठेवलेलं होतं. आता यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. तर ग्लासभर दूध मी साईसहित टाकलेलं आहे. साय यामध्ये टाकायची आहे. छान क्रीमी आईस्क्रीम बनून तयार होते. जसं मार्केटमध्ये भेटते ना त्याच्यापेक्षाही छान आईस्क्रीम घरी बनलेली होते. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटही टाकू शकता, पण मी इथं फक्त साखर, दूध नंतर कस्टर्ड जे आहे ना मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे आणि मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. फळं पण आणून ठेवलेले आहेत, म्हणजे चिकू आणि खरबूज हे आणलेलं होतं, खाल्लेलं आहे आम्ही, बाकीचं मी काढून ठेवलेलं आहे. तर इकडे बघू शकता आईस्क्रीमचं जे आहे ना मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. पॅकबंद डब्यात आपल्याला घालून ठेवायचं आहे आणि फुल मिडियमवरती 2 ते 3 तास ठेवलं तर परफेक्ट आईस्क्रीम बनून तयार होते. जास्ती वेळ यामध्ये लागत नाही आहे. यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट आता यावेळी टाकू शकता, म्हणजे थोडंसं सजवण्याचं काम आपण करू शकतो, वरून काजू बदाम हे सगळं ठेवून, पण मी काही केलेलं नाही आहे. आता खूप थकलेली आहे, यावेळी काही करायचं मन नाही आहे. तर हे आईस्क्रीमचा डब्बा मी फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे आणि फुल मिडियमवर केलेला आहे, म्हणजे अगदी 2 तासामध्ये आईस्क्रीम बनून तयार होईल.
तर झालेलं आहे आईस्क्रीमचं काम. आता मला लोणी काढायची आहे. तर बघू शकता तांब्यात टप्प भरलेला आहे, तूप पण संपलेलं आहे. तर मला आता हे काढून घ्यावं, म्हणजे आता मिक्सर लावलेलंच आहे तर संग सगळंच होईल. म्हणजे इडलीचं बेटरही बनवून घेतलेलं आहे. आईस्क्रीम मी मिक्सरला फिरून फ्रीझरमध्ये ठेवून दिलेली आहे. आता लोणी तितकं काढून घेते. तर तांब्यात टप्प भरलेलं आहे आणि निघतच नव्हतं ते, कारण आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं ना, त्यामुळे तसं झालेलं आहे. ते निघत नव्हतं. तर मी एक वेळा चमच्यानं घेतलं, एक वेळा सुरीनं घेतला, अशा प्रकारे घेतलं. आणि इकडं थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे गार पाणी टाकायचं आहे आपल्याला. यामध्ये गार पाणी टाकलं आणि मिक्सरला फिरवून घेऊ. अगदी झटपट लोणी बनवून तयार होतं, जास्त वेळ लागत नाही. तर आणखीन थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि थोडंसं आणखीन फिरवून घेऊ. तर 2-3 बॅचेसमध्ये पूर्ण लोणी निघालेली आहे. जास्ती टाईम लागलेला नाही, 15 मिनटामध्ये मी पूर्ण लोणी काढलेली होती. तर बघू शकता अगदी झटपट लोणी आलेली आहे. तर एका वेगळ्या पातेल्यात मी काढून घेतलं पूर्ण ताकासहितच. आणि जितकं साय आहे पूर्णपणे लोणी काढून घेऊ आणि एकत्रच लोणी काढून आपल्याला गरम करायला ठेवणार आहे मी, कारण तूपही संपलेलं आहे. आणि पुरणपोळ्या मी बनवलेल्या होत्या, त्या दिवशी थोडंसं पुरण राहिलेलं आहे, पण तूप नाही, ती पुरणपोळी कोणीच खात नाही, तसंच फ्रीजमध्ये आहे. तर तूप बनवून घेते आणि संध्याकाळीच मी पुरणपोळ्या बनवणार आहे. म्हणजे गरम गरम पुरणपोळी वरती तूप टाकून मस्त कॉम्बिनेशन आहे, खूप छान लागतं. तर इकडं मी 2-3 बॅचेसमध्ये पूर्णपणे ही लोणी जे आहे ना, साय जे आहे ना, मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि लोणी काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता खूप छान लोणी आलेली आहे. म्हणजे एक तांब्या टप्प भरलेला होता. 4-5 दिवसामध्ये एक तांब्या भरतो. आणि एक वेळा असं होतं ना की मला करण्यातच येत नाही. मग एक वेळा 2-2, 3-3 तांबे भरतात. म्हणजे फ्रीजमध्ये 8 दिवस 10-12 दिवस आपण ठेवू शकतो, काही होत नाही त्याला. तर पूर्णपणे मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे. म्हणजे आज 2-3 कामं झाले ना, डबल करावंच लागलं नाही. एक वेळा मिक्सर लावलं की पटपट सगळं केलं. म्हणजे अगोदरच विचार करून ठेवलेला होता मी की मला हे सगळं आज करायचं आहे. तर खूप काही कामं झाली सकाळपासून. देवपूजेला तितका वेळ गेला, परत कुरड्या बनवल्या मी, त्यामध्ये वेळ गेला, कपडे भांडे झाले. परत पटकन मी इकडं उद्या नाश्त्याची तयारी करून ठेवली, म्हणजे बेटर बनवून ठेवलेलं आहे. आईस्क्रीमही झालं आणि इकडं ही लोणी पण बनलेली आहे. म्हणजे ज्या दिवशी अशा प्रकारे कामं होतात ना, त्या दिवशी माझीच मला नवल वाटते की मी आज इतके कामं केले. नंतर विचार करते की आज मी खूप सारे कामं केलेले आहेत. असं कुण्या ताईंना असं वाटतं ना, स्वतःचीच नवल करतात. माझ्यासारख्याही काही ताई असतील ना, का मीच आहे. मला असं वाटतं की माझी आई म्हणते स्वतःची नवल कधी करू नये. पण मला वाटतं ना, ज्या दिवशी मी कामं करते ना स्वतःहून, इतकी कामं मी केली म्हणून मी स्वतःलाच बक्षीस देत असते. असो, इकडं लोणी पण गरम करायला ठेवलेली आहे. आणि हे जे ताक आहे ना, त्यामध्ये आंबटपणा नव्हतं, फक्त साय जमा करते मी. थोडंसं दही टाकलेलं आहे आणि विरजू लावून ठेवलेलं आहे. सगळ्यावरती झाकून ठेवते, कारण आपण खिडकीत ठेवतो, धूळ येत असते खिडकीतनं, म्हणून सगळे जे तांबे असतात दह्याचे सगळे मी झाकून ठेवलेले आहेत. नंतर दूधही आणखीन एक वेळा गरम केलं आणि झाकून ठेवलेलं आहे. आणि इकडं चहा पण मी बनवून ठेवलेला आहे. आता तुम्ही म्हणाल किती वेळा चहा, तर 3ऱ्या वेळेचा चहा आहे. आता यापुढे चहा बनणार नाही. म्हणजे सकाळी एक वेळा, आणखीन एक वेळा मी बनवला, आता इव्हनिंगच्या वेळेत एक वेळा. आणि दीपक आलेला आहे, दीपकला आता पापड खायचे, तर पापड फ्राय करून दे म्हणत आहे. तर तेच काढलेलं आहे. मुगाची पापड आहे ती मोठी.